नमस्कार विद्यार्थी मित्र. आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण चतुर्विध रसायनांच्या परपटी कल्पना हा व्हिडिओ बघितला. तर त्यामध्ये चतुर्विध रसायनांमध्ये दुसरा पार्ट आहे पोटली कल्पना. बघा, जो परपटी कल्पना होती ती कजल्लीपेक्षा अधिक दृढ म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक पक्की होती. तर कजल्ली ही आमाशय म्हणजे पोटाचे रिलेटेड जे व्याधी आहे, जे डिसीज आहे त्यामध्ये उपयोगी पडते. पण त्याखाली म्हणजे पक्वाशयमध्ये कजल्लीपेक्षा पक्का बंध आपल्याला महत्त्वाचा असतो, म्हणजे तो आहे परपटी. आणि परपटीपेक्षाही अधिक पक्का बंध म्हणजे पोटली बंध. पोटली म्हणजे नेमकी काय की एक वस्त्र आहे, एका वस्त्रामध्ये औषधी द्रव्य कोटून ठेवले जातात आणि त्याची पोटली बांधण्यात येते. तर ती या प्रकारे दिसते. ही पोटली आहे, यामध्ये औषधी द्रव्य कुठून भरले आहे आणि या प्रकारे ती पोटली दिसते. तर एक MCQ पॉईंट आहे, सागनी सगंध मूर्छना म्हणजेच पोटली कल्पना. पोटली म्हणजे पुरचुंडी किंवा पिशवी. जसं आपण बघितलं ही पुरचुंडी किंवा पिशवीप्रमाणे दिसते, तर ही पोटली झाली. अनेक द्रव्यांना खलव यंत्रात तुकडे करून सुती वस्त्रात ठेवून बांधले जाते, त्याला पोटली म्हणतात. आता बघा, ते 3 प्रकारचे पोटली किंवा 3 प्रकारे पोटली बनवली जाते निर्माण विधीनुसार. ज्या प्रकारे पहिलं आहे पूट संस्काराने तयार केले जाणारे पोटली. पूट संस्काराने म्हणजे काय केलं जातं, यामध्ये कपर्दिका जी तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसते त्या कपर्दिकेचा उपयोग केला जातो. आणि कपर्दिकामध्ये जी खाच असते त्या खाचमध्ये औषध द्रव्य भरले जातात आणि त्याला पूट संस्कारामध्ये त्याला पूट दिला जातो. सराव संपुटामध्ये ठेवून त्याला पूट दिला जातो. त्याचे उदाहरण आहे कपर्दा पोटली, लोकनाथ पोटली. दुसरा प्रकार आहे वालुका यंत्रात चिनी मात्र. यामध्ये काय केलं जातं की एक पात्र घेतलं जातं, त्यामध्ये वाळू भरली जाते, त्यालाच वालुका यंत्र म्हणतात. आणि त्यामध्ये अजून एक पात्र घेतलं जातं, त्यामध्ये गंधक ठेवलं जातं आणि त्या गंधकामध्ये अशी पोटली ही तळली जाते. त्याचे उदाहरण आहे हिरण्यगर्भ किंवा मुक्तागर्भ पोटली. तिसरं आहे औषधाची गोडी, म्हणजे समजा औषध आहे, औषध या पोटलीमध्ये बांधलेलं आहे आणि ही पोटली दूध, यवागू किंवा खिचडी यामध्ये टाकून शिजवली जाते आणि ते खाद्यपदार्थ पिण्यासाठी दिले जातात. त्याचे उदाहरण आहे रेतोरोधन पोटली. तर आपण प्रत्येक उदाहरण आपण समजून घेणार आहोत. पूट संस्काराने तयार केले जाणारे पोटली कल्पना. आता बघा, यामध्ये काय करतो आपण, कपर्दिका घेतो एक, ही कपर्दिका आहे. या कपर्दिकेत काय करतो आपण, औषधी द्रव्य भरतो. औषधी द्रव्य कपर्दिकेच्या खाचेद्वारे आपण औषधी द्रव्य त्यामध्ये भरतो. त्यानंतर आपण काय करतो, जे टंकन क्षार आहे म्हणजे टंकनचे जे मीठ आहे हे कपर्दिकेच्या मुखाशी आपण लावतो. म्हणजे इथं लावलं की ती कपर्दिका बंद होते आणि औषध त्या बाहेर येत नाही. मग त्यानंतर आपण काय करतो, शराव संपुट म्हणजे या आकाराचा जो शराव राहतो, हे शराव संपुट आहे. यामध्ये आपण ही कपर्दिका ठेवली आणि मग याचे मुख आपण बंद केलं, संधी बंधन करून टाकलं. आपण याचे मात कापड केलं, याचे मुख बंद केलं आणि मग या कपर्दिकेला आपण पूट दिले. पूट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, जसे की या शेणा आहेत आणि यामध्ये आपण ही शराव संपुट ठेवलेली आहे. आपण दिलं त्याला गजपूट. हा जे आपला शराव संपुट आहे याला उघडला जातो आणि औषध द्रव्य प्राप्त केले जाते. हे बघा, पूट संस्काराने तयार केले जाणारे पोटली कल्पना. या निर्माणीसाठी पोटली म्हणून प्रत्यक्षात कपर्दिकेचा वापर केला जातो. जे स्क्रीनवर आपल्याला दिसते त्या कपर्दिकेचा उपयोग केला जातो. औषधी मिश्रण कवड्यांमध्ये ठासून भरावे, म्हणजे जे कवडी आहे त्यामध्ये औषधी मिश्रण भरले जाते. शुद्ध टंकन क्षार म्हणजे टंकनाचं जे मीठ असेल ते गोदुग्धात एकत्र करून त्या कवड्यांचे तोंडे लिंपून घ्यावीत. म्हणजे कवड्यांचे जे मुख आहे या मुखाच्या ठिकाणी आपण काय करतो की टंकन क्षार म्हणजे हे जे टंकन आहे हे टंकन इथं लावल्यामुळे काय होतं, त्याचे मुख बंद होतं आणि औषधी बाहेर येत नाही. पण लेप सुकल्यानंतर कवड्या शराव संपुटात ठेवून संपुटास मात कापड करावे. तो लेप सुकल्यानंतर आपण काय करतो, शरावास मात कापड करतो. मात कापड सुकल्यानंतर संपुटास गजपूट आपण देतो, गजपूट. मग पूट स्वांगशीत झाल्यानंतर म्हणजेच स्वांगशीत म्हणजे पूट थंड झाल्यानंतर शराव संपुटास उघडून आतील औषधयुक्त कवड्या बाहेर काढल्या जातात. म्हणजे एक कपर्दिका घेतली,
त्याची जी खाच आहे त्याच्यामध्ये जी जागा आहे तिथं औषध द्रव्य भरली. मग ते औषध द्रव्य भरल्यानंतर ते औषध द्रव्य बाहेर येऊ नये यासाठी आपण काय करतो, टंकण क्षारला दुधामध्ये मिक्स करून ते टंकण क्षार त्या ठिकाणी लावले जाते. आणि मग त्याचा लेप सुकल्यानंतर आपण त्या सराव संपुटात ठेवतो. आणि मग सराव संपुटात गजपूट देतो. आणि गजपूट नंतर ते स्वांगशीट म्हणजे थंड झाल्यानंतर सराव संपुटास उघडून औषधयुक्त कवड्या बाहेर काढल्या जातात. अशा प्रकारे पुटपाक पद्धतीने पोटली कल्प बनवता येतो. हा त्याला पहिला प्रकार आहे. आपण 3 प्रकार बघितले. तर दुसरा आहे की आपण जे औषधयुक्त जी गोळी आहे म्हणजे जायफळ, जायपत्री, एला, कस्तुरी, हिंगू, केशर हे सर्व जे द्रव्य आहे हे समभाग घ्यावे. हे बघा, सर्व घटक द्रव्य आपण समभाग घेतली. जायफळ, कस्तुरी, हिंगू, केशर हे सर्व घटक द्रव्य एकसाथ समभाग घेतली. मग दुधामध्ये त्यांना मिक्स केली. मग मिक्स केल्यानंतर एक वस्त्र घेतली. वस्त्रमध्ये सगळे आपण घटक द्रव्य घेऊन घेतली आणि त्याची पोटली बनवली. या प्रकारे पोटली जशी इथे दिसते पोटली बनवली. आणि त्या पोटलीला डोला यंत्र म्हणजे एक यंत्र असतं. त्या यंत्रामध्ये एक काठी लावलेली असते आणि ती पोटली जी आहे ती अशी लटकवली जाते. आणि मग तिला काही औषध द्रव्याच्या साहाय्याने आपण गरम करतो. पुरेशी पोटली बुडल्यानंतर गरम करतो, जेणेकरून याचे द्रव्य यामध्ये उतरतात आणि त्याला योग्य प्रकारे त्याचे मिश्रण होतं आणि त्याला मंदाग्नी दिली जाते. आणि मग त्यानंतर जे मिश्रण प्राप्त होते ते व्यक्तीस पेण्यात देतो. आपण वाचून घेऊ एकदा. जायफळ, जायपत्री, एला, कस्तुरी, हिंगू, केशर ही द्रव्ये समभाग घ्यावी. ही द्रव्ये दुधात वाटून याची पोटली बांधावी. डोला यंत्राच्या सहाय्याने पोटली दुधात शिजवावी. म्हणजे डोला यंत्राच्या सहाय्याने आपण काय केले की पोटली दुधामध्ये शिजवली. त्यानंतर पुरेसे दूध आटल्यानंतर पोटली काढून दूध पिण्यास जावे. अशा प्रकारे दुसरी निर्माण विधी झाली. तिसऱ्या प्रकारे आपण बनवतो औषधी द्रव्याची कज्जली तयार करून त्यास औषधी द्रव्याची भावना दिली जाते. म्हणजे आपण यामध्ये काय करतो, सर्वप्रथम औषधी द्रव्याची कजली तयार करतो आणि मग तिचे मोदक बनवतो. हे जे लाल लाल दिसतं हे मोदक आहेत. आणि हे मोदक एका सुती वस्त्रामध्ये ठेवून त्याची पोटली बनवली जाते. तर अनेक पोटल्या यामध्ये बनवल्या जातात. आणि मग त्यानंतर आपण काय करतो, एक वालुका यंत्र घेतो म्हणजे एक कढई घेतो, त्यामध्ये वाळू टाकतो. मग ते वालुका यंत्र तयार झालं. त्यामध्ये आपण काय करतो, एका पात्रात गंधक जे आहे ते गंधक टाकतो. म्हणजे त्यामुळे आणि त्याला मंदाग्नी देतो. मंदाग्नी दिल्यामुळे ते जे गंधक आहे हे वाळू गरम होते आणि गंधक वितळायला सुरुवात होते. गंधक पूर्ण रीतीने वितळल्यानंतर त्यामध्ये आपण काय करतो, या ज्या पोटल्या आपण निर्माण केल्या आहेत या पोटल्या एका लोखंडी सळीच्या सहाय्याने वस्त्राने बांधून दोरीच्या सहाय्याने या गंधकामध्ये लटकवल्या जातात. आणि त्या पोटल्यांना पूर्ण रीतीने गंधकामध्ये शिजवलं जातं. आणि मग त्या शिजल्यानंतर गंधक जे आहे म्हणजे ज्या पोटली जी आहे ते गंधकाला पूर्ण रीतीने पिऊन टाकतात आणि या पोटल्या अशा फुगतात. तिसरा प्रकार आहे, त्यामध्ये आपण काय करतो की औषधी द्रव्याची कजली तयार करतो आणि त्याला औषधी द्रव्याची भावना देतो आणि त्याची समान आकाराचे आपण मोदक बनवतो. आणि मग त्या मोदकाला रेशमी वस्त्रामध्ये बांधून त्या वितळलेल्या गंधकास तळल्या जातात. म्हणजे आपण काय करतो, औषधी द्रव्य घेतली आणि त्यास भावना देऊन त्याचे मोदक तयार केले जातात. त्या मोदकास असं सुती वस्त्रामध्ये ठेवून अशा प्रकारे अनेक पोटल्या तयार केल्या जातात. अनेक पोटल्या तयार झाल्यानंतर एक आपण कढई घेतो, कढईमध्ये वाळू टाकतो म्हणजे ते वाळूका यंत्र तयार होतं. आणि मग त्यामध्ये अजून एक चिनी मातीच्या पात्रामध्ये गंधक घेतलं जातं आणि मग त्या गंधकाला त्या वालुका यंत्रामध्ये ठेवून मंद अग्नी दिला जातो. म्हणजे अग्नीद्वारे तो गंधक जो आहे तो वितळायला सुरुवात होतो. आणि गंधक पूर्ण रीतीने वितळल्यानंतर आपण ज्या पोटल्या निर्माण केल्या आहेत त्या पोटल्या एका लोखंडी सळईच्या सहाय्याने एका दोऱ्याच्या सहाय्याने त्या गंधकामध्ये लटकवल्या जातात. म्हणजे ज्या रीतीने पोटल्या ज्या आहेत त्या गंधक पिण्यास सुरुवात करतात. पुन्हा अग्नी दिला जातो, त्यामुळे पोटल्या गंधकाला आपल्या आत जिरवतात आणि पोटल्या या प्रकारे फुगतात. आपण एकदा वाचून घेऊया विधी. उपकरणे काय काय लागतं, आपण कढई बघितली, सळई लागतो, चिमटा, सुरी आणि चिनी मातीचे पात्र देखील लागतात. आणि यंत्राचा उपयोग करतो ती आहे वालुका यंत्र. तर सर्वप्रथम औषधी द्रव्य गोळा करावीत. ती द्रव्ये दगडी खलात घेऊन एकत्र गोठावी आणि कजली. आपण बघितले की सर्वप्रथम औषधी द्रव्याची कजली तयार केली जाते आणि त्या कजलीस त्याला भावना दिली जाते आणि तिचे मोदक तयार करतो आपण. मग त्या मोदक तयार केल्यानंतर मोदकाला उन्हामध्ये सुकवून रेशमी वस्त्रामध्ये बांधून पोटली तयार करावी. म्हणजे आपण औषध द्रव्य घेतली, त्यास औषधी द्रव्यांची भावना दिली आणि त्या कजलीपासून मोदक तयार केले आणि त्या मोदकाला वस्त्रामध्ये बांधून त्याची पोटली तयार केली जाते.
आणि मग त्यानंतर वालुका यंत्राची रचना करावी. ज्या प्रकारे आपण डायग्राममध्ये बघितलं, वालुका यंत्राची रचना करावी आणि वालुका यंत्रावर चिनी मातीचे पसरट पात्र ठेवावे. म्हणजे वालुका यंत्रामध्ये एक पसरट पात्र ठेवायचे आणि त्यामध्ये शुद्ध गंधक चूर्ण टाकावे. मग मंदाग्नी द्यावी आणि गंधकाला वितळू द्यावे. म्हणजे गंधक पातळ झाल्यानंतर त्यामध्ये गंधक द्रवीभूत झाल्यास लोखंडी सळईस 3 ते 4 पोटल्या तारेच्या साहाय्याने टांगाव्यात. ज्याप्रमाणे आपण बघितलं की गंधक वितळल्यानंतर या ज्या पोटल्या आहेत या तारेच्या साहाय्याने आपण या गंधकास टाकल्या आहेत आणि मग पोटली गंधक द्रव्यात व्यवस्थित बुडलेली असावी आणि अशा प्रकारे पोटली फुगतात आणि गंधक पुरी रीतीने पिऊन घेतात. आपण बघूया सिद्धी परीक्षा. म्हणजे पोटली पूर्ण रीतीने ते पिल्यानंतर काय दिसतं. मोदक पुरेसे गंधक पिऊन झाल्यानंतर पोटलीतून बुडबुडी येणे थांबते. म्हणजे जे पोटली आपण लटकवले आहेत ते जोपर्यंत गंधक पित असतात तोपर्यंत बुडबुडे येत असतात, पण एक वेळा पिऊन झाल्यानंतर बुडबुडे येणे थांबते. तरी आपण कळू शकतो की त्याची पूर्ण रीतीने पाक झालेली आहे. पोटल्या व्यवस्थित तळल्यानंतर त्या फुगतात व पुष्ट दिसू लागतात. त्याप्रमाणे आपण बघितले की पूर्ण रीतीने गंधकामध्ये त्या तळल्या जातात आणि त्या व्यवस्थित रीतीने पुष्ट होतात, म्हणजे त्या फुगतात. आता आपण बघूया उदाहरणं जे आपल्या सिलेबसला आहे. पहिलं आहे हेमगर्भ पोटली रसायन. त्याची ट्रिक आहे पीजी में सोता कुमारी. म्हणजे पीजी करते कोणतरी कुमारी आणि ती पीजी मध्ये झोपत राहते. पीजी में सोता कुमारी. बघा आपण भरपूर ट्रिक्स बघणार आहोत औषधी कल्पना 2च्या, जे आपल्याला आरोग्यवर्धिनी वटी, दशमूल क्वाथ हे जे आहेत सगळ्यांचे आपण ट्रिक्स बघणार आहोत. तर आतापासून तयारी करून घ्या. प्रत्येक ट्रिक मध्ये जे पीजी आला तर समजून घ्यायचं पारद गंधक आहे. तर पीजी म्हणजे पारद गंधक. सोता, सोवरून सोना म्हणजे सुवर्ण, तावरून ताम्र सुवर्ण आणि ताम्र भस्म. आणि कुमारी म्हणजे कुमारी अशी त्याला भावना दिली जाते आवश्यकतानुसार. तर बघा पारद घेतो आपण 4 भाग, गंधक घेतो आपण 6 भाग, सुवर्ण 1 भाग आणि ताम्र 3 भाग. हे भाग लक्षात ठेवा. आणि कुमारी स्वरस आवश्यकतेनुसार म्हणजे ॲलोवेराचे जेल त्यालाच कुमारी स्वरस म्हणतात. आणि याचा उपयोग कशामध्ये केला जातो तर सन्निपातच ज्वरामध्ये याचा उपयोग केला जातो. आणि याची मात्रा आहे 1 गुंजा म्हणजेच 125 mg. ही झाली हेमगर्भ पोटली. आणि दुसरा आहे ताम्रगर्भ पोटली आणि त्यानंतर आहे लोहगर्भ पोटली. तर बघा ताम्र का गंधा वर्ण आहे. ताम्रगर्भ पोटली याची सुरुवात ताम्रपासून करायची. ताम्र का गंधा वर्ण ही झाली आपली ट्रिक. ताम्रवरून ताम्रभस्म, का वरून कजल्ली, जी पारद आणि गंधकाची बनत होती कजल्ली. त्यानंतर आहे गंधा वरून शुद्ध गंध चूर्ण आणि वर्णवरून शुद्ध वर्ण. याचे कोणतं किती अमाऊंट पण घ्यायचं 10 1 1 6. ताम्र 10 कर्ष, कजली 1 कर्ष, शुद्ध गंधक चूर्ण 1 टंक. बघा टंक आणि रत्ती आणि कर्ष हे जे आहे हे युनिट आहेत. 1 टंक आणि वर्ण म्हणजे 6 रत्ती. असं लक्षात ठेवायचे. ताम्रगर्भ पोटलीची मात्रा आहे अर्धा ते 1 रत्ती आणि उपयोग करता कफजन्य विकार किंवा श्वासव्याधीमध्ये. त्याच हे दोघं सारखेच आहेत. बघा लोहगर्भ पोटली, लोह का गंधा सोना आहे. याची ट्रिक बघितली ताम्र का गंधा वर्ण आहे आणि लोह का गंधा सोना आहे. म्हणजे लोह भस्म कावरून कजली सेम, गंधावरून गंधक चूर्ण सेम, फक्त एक बदल आहे सोना म्हणजे सुवर्णाचे तंतुखंड म्हणजे सुवर्णाचे तंतू आपण घेतो आणि सगळ्यांची मात्रा तर सेम आहे. बघा 10 कर्ष, 1 कर्ष, 1 टंक आणि 6 रत्ती. उपयोग संग्रहणी, पांडू, कामला या व्याधीमध्ये. लोह आहे, लोह कुठेही आला तर ब्लड रिलेटेड डिसऑर्डर टाका, जसे की पांडू, कामला म्हणजे जॉन्डिस आणि ॲनिमिया. आणि संग्रहणी मात्रा आहे 1 ते 3 रत्ती. मित्र अशा प्रकारे आपण पोटली कल्पना हा बघितला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. याचे नोट्स आपल्या सिक्रेट आयुर्वेदा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला काही डाऊट असतील काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.